संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज नागपूर शिक्षण विभाग गाजताना दिसते आहे। खरंच महाराष्ट्रामध्ये प्रतिबिहार झालं की काय असं वाटायला लागलेलं आहे। हा घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा असावा असा आमचा अंदाज झालेला आहे। या संदर्भामध्ये शासनाने 2 मे 2012ला एक शासन निर्णय काढला। त्या शासन निर्णयानुसार शिक्षक पदभरती बंद केलेली होती महाराष्ट्रातली। त्याला कारणही तशीच होती। नोव्हेंबर 11 मध्ये रेव्हन्यू डिपार्टमेंट मार्फत शाळांची तपासणी झाली। त्या तपासणीमध्ये अनेक बोगस विद्यार्थी आढळून आलेले होते, म्हणून शासनाने पदभरती निर्माण केली। पदभरतीचा शासन निर्णय काढला आणि 13 मध्ये शिक्षकी पेशामध्ये यायचं असेल तर शिक्षक पात्रता परीक्षा कंपल्सरी करण्याच्या संदर्भात शासन निर्णय काढला आणि 13 नंतरच्या ज्या अपॉइंटमेंट झालेल्या त्या अपॉइंटमेंटमध्ये शिक्षक पात्रता असलेले विद्यार्थी मिळत नसल्यामुळे संस्थाचालकांनी अधिकाऱ्यांनी संगनमत करून 13 पूर्वीचे DED BEd झालेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे बेरोजगारांना हेरून त्यांच्या बॅकडेटच्या अपॉइंटमेंट या ठिकाणी केलेल्या आहेत। आणि या अपॉइंटमेंट करत असताना लालसेपोटी संस्थाचालकांनी म्हणा किंवा अधिकाऱ्यांनी म्हणा मयत झालेल्या सोमेश्वर नैताम नावाचे खाजगी प्राथमिकमध्ये शिक्षणाधिकारी होते। त्या शिक्षणाधिकारी मयत झाल्यानंतर हयात असताना त्यांनी बोगस केलेच, मयत झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या स्वाक्षरीनं बोगस डॉक्युमेंट्स तयार करून या ठिकाणी संस्थाचालक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगस अपॉइंटमेंट केलेले आहेत। त्याचे शालार्थ ID 19 नंतर रिलीज करत असताना त्यापूर्वीसुद्धा काही शालार्थ ID रिलीज केलेले आहेत आणि हा शालार्थ ID रिलीज करण्याच्या संदर्भामध्ये NICने जे आता इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, या शालार्थ ID कुठंतरी कार्यालयाच्या बाहेरून तयार केल्याचं NICचं म्हणणं आहे। त्याचं इन्व्हेस्टिगेशन आणि आता सध्या अटकेत असलेली किंवा ज्यांना बेल झालेली किंवा जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी सायबर क्राईममध्ये या संदर्भातली तक्रारसुद्धा केलेली होती, परंतु तक्रारीच्या अनुषंगानं चौकशी झाली। चौकशीहून निलेश वाघमारे वेतन पथक अधीक्षक खाजगी प्राथमिक यांना निलंबित केलं आणि त्यानंतर एका मुख्याध्यापकाच्या बोगस मान्यतेच्या संदर्भात या विभागाचे शिक्षण उपसंचालक नरड साहेब यांना पोलिसांनी अरेस्ट केलं आणि संपूर्ण हा घोटाळा बाहेर यायला लागलेला आहे। आज डेप्टी डायरेक्टर लेवलचे 4 अधिकारी यांना प्रशासनानं या ठिकाणी अरेस्ट केलेलं आहे। जवळपास 15 लोकांना या घोटाळ्यामध्ये अरेस्ट केलेलं आहे। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेची भूमिका आहे, जे दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि आज या ठिकाणी गृह विभागाची SIT इन्क्वायरीच्या संदर्भात मान्य करण्यात आलेली आहे की चौकशी करते आहे। त्यांच्या चौकशीमध्ये पुढे चौकशी ही जाताना दिसते आहे, परंतु निवड नागपूर विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या बोगस नियुक्त्या झालेल्या आहेत। एक या नागपूर विभागाचा प्रतिनिधी म्हणून सुरुवातीपासून या बोगस नियुक्त्यांच्या संदर्भात इन्क्वायरी झाली पाहिजे, दोषीवरती कारवाई झाली पाहिजे, SITची नियुक्ती झाली पाहिजे। हा अटक झाल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सतत आम्ही प्रयत्न करतो। 2012 ते 22च्या दरम्यानचा घोटाळा आहे आणि मी 23ला या ठिकाणी निवडून आलेला आहोत आणि सभागृहामध्ये सुद्धा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून लक्षवेधीच्या माध्यमातून 30 जूनपासून जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये मी हे प्रश्न उपस्थित केलेले आहे। लक्षवेधीच्या माध्यमातून सुद्धा मी उपस्थित करणार आहे। एकूण नागपूर विभागाचाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण विभागाची SIT मार्फत चौकशी करावी आणि जे दोषी असेल त्या दोषीवरती कारवाई करावी आणि बोगस प्रमाणपत्र तयार करून किंवा बोगस रीतीनं जे नोकरी लागले असेल खऱ्या अर्थानं त्या सुशिक्षित बेरोजगारांना कडे जर चौकशी केली, त्यांना जर ताब्यात घेतलं आणि त्या चौकशीमध्ये त्यांच्या माध्यमातून किती प्रकारचं अर्थकारण झालेलं आहे, कोणाकोणाचंही अर्थकारण झालेलं आहे, ही जर चौकशी झाली तर निश्चित या स्कॅन्डलमध्ये असलेले संस्थाचालक अधिकारी सगळे बाहेर येणार आहेत। त्या अँगलने सुद्धा पोलीस डिपार्टमेंटनं चौकशी करावी आणि दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई करावी अशी माझी प्रमुख मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।